आपण गेला तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा भावांनो। अजून कोणी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब नाही केलं तर लगेच सबस्क्राइब करा। आपला आजचा जो व्हिडिओचा भावांनो चेटस फ्री पुढे तुम्हाला दाखवण्यात येईल। व्हिडिओ फुल खतरनाक झालेला आहे। चला भावांनो आपल्या आजच्या व्हिडिओच्या टॉपिक वर जाऊया। Audio Jungle। जय महाराष्ट्र भावांनो, तुमचा भाऊ घेऊन आला कडक इंटरेस्टिंग आणि जबरदस्त व्हिडिओ आपल्या चॅनल वायर क्रिएशन वरती। तर भावांनो आजचा व्हिडिओ एकदम कडक आणि इंटरेस्टिंग भावांनो एकदम कडक विषयावर व्हिडिओ झालेला आहे, कारण तो आपण बीट्स इफेक्ट वरती बनवलेला आहे भावांनो। आणि हा जो व्हिडिओ आहे तो आपण अलर्ट मोशन ॲप मधून बनवलेला आहे भावांनो। जर का तुम्हाला अलर्ट मोशन मोडिफिक हवे असेल तर तुम्ही भावांनो आपल्या टेलिग्राम चॅनल जॉइन करायचा आहे। तिथे तुम्हाला भावांनो पिनड मेसेजमध्ये अलर्ट मोशन मोडिफिकेची लिंक भेटून जाईल आणि टेलिग्राम चॅनलची लिंक भावांनो तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल। त्यासोबतच भावांनो आजच्या व्हिडिओला प्रत्येकाने एक लाईक नक्की करायचा आहे भावांनो। आणि चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर भावांनो सुरुवातीला भावांनो सबस्क्राइब सुद्धा करून घ्यायचं आहे, कारण भावांनो अशाच प्रकारे मराठीमधून आपण नवीन नवीन व्हिडिओ एडिटिंग शिकवत असतो। त्यासोबतच भावांनो आपल्याला इंस्टाग्रामला फॉलो केलं नसेल तर भावांनो आपल्याला इंस्टाग्रामला फॉलो करून घ्यायचं आहे। इंस्टाग्रामची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। त्यासोबत भावांनो आजच्या व्हिडिओचे मटेरियल तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती भेटून जाईल आणि वेबसाईटची लिंक आपण भावांनो डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। त्यासोबत भावांनो आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याची लिंक भावांनो आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही भावांनो आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करू शकता। ओके, तर चला भावांनो आजचा जो काही व्हिडिओ एडिटिंग आहे त्याचा एक छोटासा प्रिव्ह्यू बघून आपण आपल्या आजच्या व्हिडिओ एडिटिंगला सुरुवात करूया। तुझा जीव माझा गुंतला खाली फोटो तुझा चांदरा किंवा तुझ्या गणितल फुल मंडळी सावल मन त्या सावल्या मनालाही हे ना साथी भाग रुको जरा सबर करो। म्यूजिक तुझा जीव माझा गुंतला खाली फोटो तुझा चांदरा किंवा तुझ्या गणितल फुल मंडळी सावल मन त्या सावल्या मनालाही हे ना साथी भाग शाबाश बेटा, बहुत बढ़िया। ओके, तर चला भावांनो तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती बीटमार्क प्रोजेक्टची लिंक भेटून जाणार आहे आणि त्या लिंकवरती क्लिक करून तो प्रोजेक्ट अलर्ट मोशनमध्ये इम्पोर्ट करायचा आहे। आणि इम्पोर्ट केल्यानंतर तो प्रोजेक्ट तुम्हाला काय अशा प्रकारे दिसेल। तर भावांनो इथे तुम्ही बघू शकता, याच्यामध्ये मी तुम्हाला रेड बीट आणि भावांनो पुढे गेल्यानंतर काही लेयर्स ॲड करून दिलेले आहेत। तर भावांनो इथून एकदम व्हिडिओच्या सुरुवातीला यायचं आहे आणि व्हिडिओच्या सुरुवातीला आल्यानंतर प्लसवरती क्लिक करून ऑडिओवरती जाऊन व्ह्युअलवरती जाऊन भावांनो आपलं जे ऑडिओ सॉन्ग आहे ते फक्त इथून ॲड करायचं आहे। भावांनो ऑडिओ सॉन्ग ॲड केल्यानंतर हे ऑडिओ सॉन्ग पूर्ण भावांनो खाली खेचून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर ही वायर क्रिएशनची लेअर इथून भावांनो डिलीट करायची आहे। लेअर डिलीट केल्यानंतर भावांनो तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती भावांनो लिरिक्सचा व्हिडिओ भेटून जाईल, तो भावांनो डाउनलोड करायचा आहे आणि प्लसवरती क्लिक करून मीडियावरती जाऊन भावांनो आपला जो मटेरियलचा फोल्डर आहे म्हणजेच भावांनो तो जो लिरिक्सचा व्हिडिओ आपला डाउनलोड झालेला आहे तो फोल्डर ओपन करायचा आहे आणि आपला लिरिक्स व्हिडिओ भावांनो ॲड करून घ्यायचा आहे। लिरिक्स व्हिडिओ ॲड केल्यानंतर इथून थोडंसं पुढे यायचं आहे आणि लिरिक्स व्हिडिओ कुठं संपतोय बघायचा आहे। तर या बीटपाशी संपतोय, तर भावांनो इथून थोडासा लिरिक्स व्हिडिओ आपला जास्त राहील, म्हणजे थोडासा तुम्हाला एक्स्ट्रा व्हिडिओ दिसेल तो या ऑप्शनवरून भावांनो ट्रिम करायचा आहे। ट्रिम केल्यानंतर भावांनो एकदम व्हिडिओच्या सुरुवातीला यायचं आहे आणि इथे तुम्ही बघू शकता इथे आपल्याला लिरिक्स दिसते, म्हणजे या दोन बीटच्या मध्ये आपल्याला लिरिक्स दिसते, त्याच्यानंतर इथे दिसत नाही, त्याच्यानंतर इथे दिसतंय, त्याच्यानंतर इथे दिसत नाही। तर भावांनो ज्या दोन बीटच्या मध्ये आपल्याला लिरिक्स दिसत नाही आहे त्या दोन बीटच्या मध्ये आपली इमेज आहे एवढं फक्त भावांनो आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। तर भावांनो या दोन बीटच्या मध्ये आपल्याला लिरिक्स दिसत नाही आहे, तर भावांनो प्लसवरती क्लिक करायचं आहे आणि मीडियावरती जाऊन आपली जी इमेज आहे ती भावांनो इथून ॲड करायची आहे। इमेज ॲड केल्यानंतर भावांनो थ्री डॉटवरती जायचं आहे आणि इथून फुल स्क्रीन करायचं आहे। फुल स्क्रीन केल्यानंतर नेक्स्ट बीटवरती येऊन भावांनो राहिलेली जी इमेज आहे ती भावांनो इथून डिलीट करायची आहे। त्याच्यानंतर भावांनो इथे तर लिरिक्स दिसते, त्यानंतर भावांनो इथे दिसत नाही, म्हणजे आपल्याला इथे इमेज भावांनो ॲड करायचे आहे। तर इमेज ॲड करायची आहे, फुल स्क्रीन करायचं आहे आणि नेक्स्ट बीटवरती येऊन राहिलेली इमेज ट्रिम करायची आहे। त्यानंतर भावांनो आपल्याला इथे लिरिक्स दिसते आणि इथे दिसत नाही, तर इथे सुद्धा भावांनो आपल्याला इमेज आहे ती भावांनो ॲड करायची आहे। कुठपर्यंत भावांनो, जिथपर्यंत आपलं भावांनो लिरिक्स व्हिडिओ आहे तिथपर्यंत भावांनो अशा प्रकारे इमेजेस ॲड करायचे आहेत।
इथे तुम्ही बघू शकता भावनो, इथे आहे म्हटल्यानंतर इथे नाही आहे, त्यानंतर इथे आहे तर इथे नाही आहे. तर भावनो जिथे जिथे लिरिक्स नाही आहे तिथे तिथे भावनो सुरुवातीला आपल्याला इमेजेस ॲड करून घ्यायचे आहेत. आणि त्याच्यानंतर इथं तर भावनो लिरिक्स व्हिडिओ संपतोय. इथून पुढे काय करायचं आहे, तर इथून पुढे भावनो प्लसवरती क्लिक करायचं आहे आणि मीडियावरती जाऊन आपली इमेज ॲड करायची आहे आणि थ्री डॉटवरती जाऊन फुल स्क्रीन करायचं आहे आणि नेक्स्ट मीडियावरती येऊन राहिलेली इमेज भावनो ट्रिम करायची आहे. अशाच प्रकारे भावनो एकदम इथपर्यंत. शेवटी भावनो एकदम जास्त गॅप आहे तो फक्त भावनो सोडायचा आहे आणि भावनो 27.11 सेकंदाच्या बीटपर्यंत भावनो सगळ्या इमेजेस भावनो ॲड करायचे आहेत. कुठून भावनो, इथून भावनो स्टार्ट करायचं आहे ते भावनो एकदम एंडिंगपर्यंत, म्हणजे इथपर्यंत भावनो आपली लास्टची बीट आहे तिथपर्यंत येऊन भावनो इमेजेस भावनो ॲड करत राहायचं आहे. इथे आपल्याला भावनो दुसरा इफेक्ट द्यायचा आहे, त्याच्यामुळे इथे इमेज ॲड करायची नाही आहे. फक्त भावनो इथपर्यंत भावनो सगळे इमेजेस भावनो ॲड करायचे आहेत. इथपर्यंत सिंगल भावनो इमेजेस ॲड करायचे आहेत आणि इथं भावनो जिथं लिरिक्स नाही आहे तिथे भावनो इमेजेस ॲड करायचे आहेत. तर भावनो अशा प्रकारे सांगितल्याप्रमाणे मी सगळे इमेजेस ॲड करून घेतो, तोपर्यंत भावनो व्हिडिओ स्किप करतो. ओके, तर चला भावांनो, इथे तुम्ही बघू शकता आपण इथपर्यंत भावांनो सिंगल इमेजेस आणि भावांनो आपला जिथं लिरिक्स व्हिडिओ आहे, म्हणजेच भावांनो इथून आपला लिरिक्स व्हिडिओ आहे, तर भावांनो आपला जिथे जिथे लिरिक्स व्हिडिओ आहे तिथे भावांनो जिथं लिरिक्स व्हिडिओ नाही आहे तिथं भावांनो आपण इमेजेस ॲड करून घेतलेले आहेत. तर तुम्ही भावांनो सेम भावांनो अशाच प्रकारे इमेजेस ॲड करायचे आहेत आणि इमेजेस ॲड केल्यानंतर भावांनो आपल्या एकदम कंटिन्युअस इमेजेस भावांनो इथून चालू होत आहेत. म्हणजे 16.16 सेकंदाच्या बीटपासून भावांनो आपल्या कंटिन्युअस इमेजेस चालू होत आहेत. तर तिथून भावांनो आपल्याला प्लसवरती क्लिक करायचं आहे आणि भावांनो त्याच्यानंतर भावांनो आपला जो लोगो आहे तो भावांनो इथून ॲड करायचा आहे. लोगो ॲड केल्यानंतर भावांनो या लोगोची आपण साईज थोडीशी कमी करून घेऊया. एवढी अशी भावांनो साईज ठेवायची आहे आणि फर्स्ट नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून इथे असा लोगो सेट करायचा आहे. त्याच्यानंतर इथून बॅक यायचं आहे आणि भावांनो जिथपर्यंत आपले इमेजेस आपण ॲड केलेले आहेत तिथपर्यंत आपला लोगो भावांनो खेचून घ्यायचा आहे. इथून पुढे भावांनो आपला दुसरा इफेक्ट लावायचा आहे आणि इथे भावांनो लोगो आपला एकदम भारी दिसणार नाही, त्याच्यामुळे भावांनो मी इथपर्यंतच लोगो ॲड करून घेतोय. आणि त्याच्यानंतर भावांनो तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती भावांनो शेक इफेक्ट प्रेझेंट भावांनो म्हणजेच आपला वायर क्रिएशन शेप इफेक्टचा जो आपला पहिला प्रोजेक्ट आहे तो भावांनो आपल्याला ओपन करायचा आहे. टोटल भावांनो मटेरियलमध्ये तुम्हाला 2 प्रोजेक्ट भेटून जातील, वायर क्रिएशन इफेक्ट शेक इफेक्ट नंबर 1 आणि वायर क्रिएशन शेक इफेक्ट नंबर 2 असे भावांनो 2 प्रेझेंट भावांनो तुमच्यासमोर दिसतील. तर त्याच्यातून भावांनो आपल्याला पहिला जो प्रेझेंट आहे तो ओपन करायचा आहे आणि त्यातून भावांनो आपला इफेक्ट नंबर 1 इथून भावांनो कॉपी करायचा आहे. इफेक्ट नंबर 1 कॉपी केल्यानंतर भावांनो आपल्या बीटमार्क प्रोजेक्टवरती यायचं आहे आणि त्याच्यानंतर भावांनो आपण लिरिक्स व्हिडिओच्या मध्ये फक्त जेवढे इमेजेस ॲड केलेले आहेत, आपला लिरिक्स व्हिडिओ जिथपर्यंत संपतोय आणि त्याच्यामध्ये भावांनो आपण जेवढे इमेजेस ॲड केलेले आहेत त्या सगळ्या इमेजेसला भावांनो आपला इफेक्ट नंबर भावांनो 1 आहे एवढं फक्त लक्षात ठेवायचं आहे. जेवढे इमेजेस आपण लिरिक्स व्हिडिओच्या मध्ये ॲड केलेत, म्हणजे आपला लिरिक्स व्हिडिओ भावांनो कुठपर्यंत आहे तर इथपर्यंत आहे, तर याच्या मागे आपण जेवढे इमेजेस ॲड केलेले आहेत त्या सगळ्या इमेजेसला भावांनो आपला इफेक्ट नंबर 1 आहे आणि तिथे भावांनो आपला इफेक्ट नंबर 1 पेस्ट केल्यानंतर पुन्हा आपल्या इफेक्ट नंबरचा जो 1चा प्रोजेक्ट आहे त्याच्यावरती यायचं आहे आणि आपला इफेक्ट नंबर 2 इथून कॉपी करायचा आहे. इफेक्ट नंबर 2 कॉपी केल्यानंतर आपल्या बीटमार्क प्रोजेक्टवरती यायचं आहे आणि इथून थोडंसं पुढे यायचं आहे. पुढे आल्यानंतर भावांनो इथून तुम्ही बघू शकता आपला 16.16 सेकंदापासून आपल्या कंटिन्युअस इमेजेस चालू होत आहेत. म्हणजे तुम्ही इथे बघू शकता आपण सलग इमेजेस ॲड केलेले आहेत, इथे कोणताही लिरिक्स व्हिडिओ नाही. तर भावांनो इथून खाली यायचं आहे आणि कुठपर्यंत भावांनो मी तुम्हाला बीटमार्कमध्ये भावांनो लेअर ॲड करून दिलेले आहेत की कोणता इफेक्ट कुठं लावायचा आहे. तर भावांनो इथे आपली इफेक्ट नंबर 2ची लेअर, इथे तुम्ही बघू शकता इफेक्ट नंबर 2 म्हणून लिहिलेली जी लेअर आहे ती तुम्हाला इथे दिसते. तर भावांनो ती कुठपर्यंत आहे, इथपर्यंत आहे. तर इथून मागच्या जेवढे इमेजेस आहेत इथल्या एवढ्यात लहान जे इमेजेस तुम्हाला दिसत आहेत 18.25 सेकंदाच्या बीटच्या मागच्या आणि 16.16 सेकंदाच्या बीटच्या पुढच्या जेवढ्या इमेजेस आहेत त्या सगळ्या इमेजेसला भावांनो आपला इफेक्ट नंबर 2 आहे भावांनो एवढं लक्षात ठेवायचं आहे. इथपर्यंत भावांनो आपण एवढे जे इमेजेस आहेत त्या सगळ्या इमेजेसला भावांनो आपला इफेक्ट नंबर 2 भावांनो पेस्ट करायचा आहे आणि पुन्हा आपल्या शेक इफेक्ट प्रेझेंटवरती येऊन आपला इफेक्ट नंबर 4 इथून कॉपी करायचा आहे. आपला इफेक्ट नंबर 3 नाही भावांनो, आपला इफेक्ट नंबर सुरुवातीला 4 कॉपी करायचा आहे आणि 4 कॉपी केल्यानंतर आपल्या बीटमार्क प्रोजेक्टवरती यायचं आहे आणि बीटमार्क प्रोजेक्टवरती आल्यानंतर इथून थोडंसं पुढे यायचं आहे आणि पुन्हा आपण खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर भावांनो इथून थोडंसं मी आता झूम वाढवतो. तर इथे तुम्ही बघू शकता इफेक्ट नंबर 4, इथे इफेक्ट नंबर 4, इफेक्ट नंबर 4. तर भावांनो याच्यासुद्धा मी तुम्हाला लेअर ॲड करून दिलेले आहे. तर भावांनो जिथे जिथे तुम्हाला इफेक्ट नंबर 4ची लेअर दिसेल तिथे तिथे भावांनो आपला इफेक्ट नंबर 4 एवढं भावांनो लक्षात ठेवायचं आहे. जिथे जिथे तुम्हाला इफेक्ट नंबर 4ची मी लेअर ॲड करून दिलेलं आहे त्याच्यावर जी इमेज येईल, इथे आता इफेक्ट नंबर 4ची लेअर आहे तर इथून वरती यायचं आहे आणि आपण जी इमेज ॲड केलेली आहे त्या इमेजला आपला इफेक्ट नंबर 4 भावांनो पेस्ट करायचा आहे. शेवटपर्यंत भावांनो जेवढे आपण इमेजेस ॲड केलेले आहेत तिथपर्यंत भावांनो तुम्हाला अशाच प्रकारे आपला इफेक्ट नंबर 4 भावांनो पेस्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर भावांनो आपल्या पुन्हा शेक इफेक्ट प्रेझेंटवरती यायचं आहे आणि आपला इफेक्ट नंबर 3 इथून कॉपी करायचा आहे. त्याच्यानंतर भावांनो आपल्या बीटमार्क प्रोजेक्टवरती यायचं आहे आणि इथून आता आपण थोडंसं पुढे येऊया.
पुढे आल्यानंतर भावांनो आपली 16.16 सेकंदाच्या बीटवरती यायचं आहे. इथून पुढे भावांनो आपण इफेक्ट नंबर 2 भावांनो इथे दिलेला आहे आणि भावांनो जिथे जिथे मी तुम्हाला इफेक्ट नंबर 4ची भावांनो लेअर दिलेली आहे तिथे तिथे भावांनो आपल्याला इफेक्ट नंबर 4 द्यायचा आहे. पण भावांनो आता ज्या इमेजेस राहिलेले आहेत त्या इमेजेसला भावांनो आपला इफेक्ट नंबर भावांनो 3 पेस्ट करायचा आहे. जेवढे इमेजेस राहत आहेत आपण आत्तापर्यंत जेवढे इमेजेस ॲड केलेले आहेत त्यातल्या भावांनो जेवढे इमेजेस राहत आहेत त्या सगळ्या इमेजेसला भावांनो आपला इफेक्ट नंबर भावांनो 3 पेस्ट करायचा आहे. तर भावांनो आपला जो प्रेझेंट होता शेक इफेक्ट प्रेझेंट 1 तो भावांनो आपण अशा प्रकारे भावांनो सगळे इफेक्ट देऊन घेतलेले आहेत. आता आपल्याला शेक इफेक्ट प्रेझेंट 2 ओपन करायचा आहे आणि यातील भावांनो दोन्हीसुद्धा लेअर भावांनो इथून कॉपी करायचे आहेत. कॉपी केल्यानंतर भावांनो आपला जो बीटमार्क प्रोजेक्ट आहे त्याच्यावरती यायचा आहे आणि एकदम व्हिडिओच्या शेवटी यायचा आहे. तर मित्रांनो आता तुम्हाला समजेल की हा गॅप आपण कशासाठी सोडला होता. तर भावांनो इथपर्यंत यायचं आहे म्हणजे 27.11 सेकंदाच्या बीटवरती यायचं आहे आणि त्या 2 लेअर भावांनो इथून पेस्ट करायचं आहे. पेस्ट केल्यानंतर एकदम व्हिडिओच्या सुरुवातीला यायचं आहे आणि भावांनो आपले ज्या 2 लेअर आहेत त्याच्यातली भावांनो एक लेअरवरती क्लिक करायचं आहे आणि व्हिडिओच्या शेवटी यायचं आहे आणि हा जो टाईमचा ऑप्शन दिसतोय त्याच्यावरती क्लिक करून भावांनो शेवटपर्यंत ते खेचून घ्यायचं आहे. शेवटपर्यंत भावांनो ती लेअर खेचून घेतल्यानंतर वरची सुद्धा भावांनो ग्रुपची जी लेअर आहे ती सुद्धा व्हिडिओच्या शेवटी येऊन शेवटपर्यंत भावांनो खेचून घ्यायचे. तर अशा प्रकारे भावांनो या 2 लेअर काही खेचून घ्यायचे आहेत. तर भावांनो इथे तुम्ही बघू शकता भावांनो इथे वायर क्रिएशन आणि वायर क्रिएशनचा लोगो दिसतोय. तर आपल्याला काय करायचं भावांनो आपल्याला भावांनो याच्यामध्ये इमेजेस ॲड करायचे. तर इमेजेस कशा प्रकारे ॲड करायचे आहेत तर भावांनो आपण पहिल्यांदा बॅकग्राऊंडची म्हणजे भावांनो बॅकची जी इमेज आहे ती भावांनो आपण सुरुवातीला भावांनो चेंज करून घेऊया. तर खालची लेअर आहे भावांनो ही जी भावांनो तुम्हाला लेअर दिसते खालची त्या लेअरवरती क्लिक करायचं आहे आणि कलर अँड फिलवरती जाऊन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि भावांनो त्याच्यानंतर आपला जो फोल्डर आहे ज्याच्यामध्ये आपले इमेजेस आहेत ते ॲड करायचं आहे आणि आपली इमेज सिलेक्ट करायची आणि हा जो ॲडचा ऑप्शन दिसतोय त्याच्यावरती क्लिक करायचा आहे. तर इथे तुम्ही बघू शकता भावांनो आपली इमेज बॅकग्राऊंडची जी इमेज आहे ती चेंज झालेली आहे. आता पुढची इमेज आपल्याला चेंज करायची आहे. तर ती कशा प्रकारे भावांनो करायचं आहे तर भावांनो आपली ग्रुपची जी लेअर त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर भावांनो इथे तुम्हाला वायर क्रिएशनच्या लोगोची भावांनो वरून 4 नंबरला भावांनो लेअर दिसून जाईल. तर भावांनो त्या लेअरवरती क्लिक करायचं आहे आणि सेम प्रोसेस भावांनो कलर अँड फिलवरती जाऊन इथून आपली इमेज चेंज करायची आहे आणि त्याच्यानंतर भावांनो ॲड करायचं आहे. तर भावांनो इथे तुम्ही बघू शकता इथली सुद्धा भावांनो आपण इमेज भावांनो चेंज करून घेतलेली आहे. तर भावांनो एकदम व्हिडिओच्या आता आपण शेवटी येऊया आणि शेवटी आल्यानंतर तुम्ही बघू शकता भावांनो इथील दोन्ही इमेजेस भावांनो चेंज झालेले आहेत. आता राहते काय भावांनो तर इथे तुम्हाला ना भावांनो इमेजच्या खाली भावांनो वायर क्रिएशन दिसेल. तर तिथे भावांनो तुम्ही ज्यांचा व्हिडिओ बनवणार आहे कोणत्याही मॉडेलचा किंवा भावांनो कोणत्याही गर्ल्सचा जो व्हिडिओ तुम्ही बनवणार आहे त्या व्यक्तीचं भावांनो इथे नाव टाकायचं आहे. तर भावांनो मी माझ्या चॅनलचं नाव टाकलेलं आहे. तर भावांनो ते कसं चेंज करायचं तर भावांनो इथून एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं आहे आणि इथे तुम्हाला वायर क्रिएशनची लेअर दिसूनच जाईल. तर त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि एडिट टेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर भावांनो हे इरेज करायचं आहे आणि इरेज केल्यानंतर भावांनो तुम्ही त्या मॉडेलचं नाव किंवा काहीही भावांनो कोणताही कॅप्शन इथे तुम्ही टाकू शकता. लव वगैरे काही पण भावांनो तुम्ही इथे टाकू शकता. तर भावांनो मी या मॉडेलचं नाव टाकतो किंवा भावांनो आपण लव टाकून घेऊया. लव टाकल्यानंतर भावांनो इथे तुम्ही बघू शकता हा कॅप्शन काय अशा प्रकारे दिसेल. तर भावांनो फुल खतरनाक दिसतं भावांनो एकदम विशाळ दिसतंय. इथून आता आपण बॅक येऊया आणि बॅक आल्यानंतर व्हिडिओच्या शेवटी येऊया. शेवट आल्यानंतर भावांनो तुम्हाला इथे बघू शकता इथलं सगळं भावांनो आपली इमेज आपला कॅप्शन वगैरे सगळं भावांनो चेंज झालेलं आहे. तर भावांनो अशा प्रकारे काय हा व्हिडिओ एडिट करायचा आहे. व्हिडिओ फुल खतरनाक झालेला आहे भावांनो एकदम विशाळ व्हिडिओ झालेला आहे. तर भावांनो इथून शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि आपला व्हिडिओ भावांनो इथून एक्सपोर्ट करायचा आहे. भावांनो आपला व्हिडिओ एक्सपोर्ट होण्यास स्टार्ट होईल. भावांनो एकदम विशाळ व्हिडिओ झालेला आहे फुल खतरनाक. एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की झालं पाहिजे भावांनो एकदम विशाळ व्हिडिओ झालेला आहे. तर भावांनो भेटूया का नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये.